आजचा दिवस मला दिलेला होता, ज्यात मला जे रॅशनलिस्ट आपले थिंकर्स आहे, जसं रेने देकार्त आहे, स्पिनोज आहे आणि लाइबनिज आहे, यांना मला आपल्या स्टिप्युलेटेड टाइम मध्ये कमी वेळामध्ये आपल्याला इथे बसवायचं आहे. ठीक आहे. तरी मी मॉडर्न फिलॉसॉफीमध्ये आपण जसं म्हणतो थॉमस हॉब्स पासून सुरू झालेलं रॅशनलिझम आपल्याला दिसतं, म्हणजे बुद्धिवाद दिसतं, ज्यात फाउंडर मेंबर म्हणून रेने देकार्तचं नाव देतं. त्याच्यानंतर बेनेडिक्ट स्पिनोझा आपल्याला दिसतो आणि गॉटलोब लाइबनिज म्हणून. आपण हे 3 थिंकर आज इथे बघणार आहे. चला थोडंसं याची आता बुद्धिवादाची थोडीशी आपण एक ओझरती एक ओळख आपण बघू. ठीक आहे. तत्वज्ञानात बुद्धिवाद हा ज्ञानशास्त्रीय दृष्टिकोन आहे, म्हणजे इपिस्टेमॉलॉजीमध्ये आपण याला शिकण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. एपिस्टीम म्हणजे ज्ञान आणि ज्ञानमीमांसा. ठीक आहे. ज्ञानमीमांसा आणि आपल्या पेपरचं नावच आहे द्रव्यमीमांसा. तर द्रव्यमीमांसा हा वेगळा भाग झाला. द्रव्याचं ज्ञान कशाद्वारे होतं, तर इथे मग 2 आपल्याला पंथ किंवा 2 इथे व्ह्यूज दिसतात. एक आहे बुद्धिवाद आणि दुसरा आहे एम्पिरिसिझम, ज्याला आपण अनुभववाद असे म्हणतो. ठीक आहे. तर तत्वज्ञानात बुद्धिवाद हा ज्ञानशास्त्रीय दृष्टिकोन आहे, ज्यात कारणाला ज्ञानाचा स्रोत किंवा चाचणी म्हणतात. ज्ञान किंवा औचित्याचा स्रोत म्हणून तर्काचाही आपण विचार करतोय. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त विश्वास, परंपरा, संवेदी अनुभव यासारखे ज्ञान आपण इथे बघतो. आधुनिक औपचारिकतेमध्ये बुद्धिवादाची व्याख्या एक कार्यपद्धती किंवा सिद्धांत म्हणून केला जातो, ज्यामध्ये सत्याचा निकष संवेदी नसून बौद्धिक आहे. म्हणजे इथे बुद्धीला प्राधान्य दिलेलं असतं. आणि तुम्ही जर पाहाल तर तुमच्या नोट्समध्ये ज्या खालच्या गोष्टी आपल्याला दिसतात, ज्ञानाची प्राप्ती बुद्धिवादाद्वारे होते. जेव्हा आपण अनुभववाद आणि बुद्धिवाद यातील भेद जेव्हा बघणार, तर हे सगळे मुद्दे आपल्याला बुद्धिवादाशी संबंधित आहे आणि याच्या सगळे विरुद्ध मुद्दे आपल्याला अनुभववादाशी दिसत आहेत. तर ज्ञानाची प्राप्ती आपण काय म्हणतो, बुद्धिवादामध्ये बुद्धीद्वारे होते. ज्ञान बुद्धीवर आधारित असते. बुद्धी म्हणजे रॅशनल. ठीक आहे. ज्याला विवेक, सत्सद विवेक बुद्धी म्हणतो आपण त्याला. सत्य ज्ञान हे अनुभवपूर्व असतं. हा इथे मोठा झाला छोटा आहे. जन्मजात आहे ते अर्जित नाही आहे. म्हणजे जन्मजात जे काही समोर येणार आहे देकार, ज्याला जन्मजात कल्पना म्हणतो, त्या अर्थाने ज्ञानात मन सक्रिय असायला हवं. ठीक आहे. कारण की जर निष्क्रिय असेल तर मन परसिव्ह करणार नाही. ठीक आहे. ज्ञानाचे एकमेव प्रमाण हे बुद्धी आहे आणि ज्ञानाची सीमा पण म्हणजे लिमिटेशन पण आपल्याला कुठेतरी बुद्धी दिसते आहे. ठीक आहे. इथे मी रेने देकार्तचा छान फोटो पण दिलेला आहे. रेने देकार्तचा जन्म हा 31 मार्च 1596, म्हणजे पहा आता जवळपास 16वे शतक आणि आजचं शतक म्हणजे 21वे, 5 कारण ते शतक निघून गेलेले आहे. तरी आजही त्यांची जी तत्वज्ञान आहे किंवा फिलॉसॉफी आहे आज रिलेव्हंट आहे, आजच्या काळाला अनुरूप आहे. ठीक आहे. आणि त्यांचा मृत्यू हा 11 फेब्रुवारी 1650 झालेला एक अतिशय प्रभावी फ्रेंच तत्वज्ञ आणि महत्वाचा म्हणजे हा गणितज्ञ होता. हा बीजगणिताचा हा जनक होता आणि सांगायला खूप चांगला की मॉडर्न फिलॉसॉफी किंवा आधुनिक तत्वज्ञानाचाही जनक म्हणून रेने देकार्तचं नाव. तर का झालेलं आहे हे समोर याच्यात आपल्याला थोडंसं बघायला मिळतं. पाश्चात्य तत्वज्ञानात विद्यार्थ्यांना संजना, तू याच्यावर काहीही स्क्रॅच करू नको बेटा, तुला इरेजर पण असेल तुझ्याजवळ तर त्या इरेजरने त्याला इरेज करू टाक. ठीक आहे. मग मुलांना ते तसंच दिसत राहील. ठीक आहे. नंतर बरेचसे देकारचे लिखाण हे प्रतिवाद म्हणून झाले ते दिसून येते. त्याच्या लिखाणाचं त्याच्या काळापासून आजपर्यंत खूप बारकाईने जो अभ्यास केलेला आहे, त्याच्यानंतरचा येणारा स्पिनोझा आहे, यांनी त्याची जी काही चूक होते ती दर्शवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन ते म्हणजे कोणतं, की रेने देकार्तनी दिलेलं आहे. आणि याच्यानंतरचे जे काही तत्वज्ञ आहेत यांनी दिलेल्या गोष्टी कशा बरोबर नव्हत्या हेच सांगण्यात त्यांनी आपलं तत्वज्ञान हे केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांची एक आणखी महत्वाची पद्धत ती म्हणजे कार्टेशियन पद्धत, ती देकारच्या नावावरूनच ती उदयास आलेली आहे. आता देकार ज्ञान म्हणजे काय म्हणतो, गणितज्ञ म्हणून आपले तत्वज्ञान गणितावर त्यांनी आधारित ठेवले होते. तो बेसिकली त्याचा बेंट ऑफ माइंड हा गणितीय होता. आणि गणितामध्ये तुम्हाला माहिती असेल की 3 अधिक 2 बरोबर 5 म्हणजे हे त्रिकाला बाधित असतं, कुठेही जा. ठीक आहे. ते ज्ञान स्पष्ट, ठळक, पृथक, ठीक आहे, अशा पद्धतीच असतं. पूर्वग्रह दूषित नसतो, संशयातीत असतं. आणि हा बेंट ऑफ माइंड घेऊन काही प्रश्नांची उत्तरं त्याला तो म्हणतो की मी जेव्हा गणितात होतो तर माझी चौकट बांधली गेलेली होती, फक्त तेवढेच थेरम आणि त्याच्यासमोर मी जाऊ शकत नव्हतो आणि त्याच्यामुळे
माझ्यासमोर जे काही प्रश्न निर्माण झालेले होते की ज्याची उकल मला करायची होती आणि म्हणून तो तत्वज्ञानात कूदतो, म्हणून आम्ही कूदतो याचा अर्थाने म्हणतो की तो तत्वज्ञानात आला, पण त्याचा बेंट ऑफ माइंड हा तसा सायन्स बेस किंवा गणितावर आधारित असल्यामुळे म्हणून तो म्हणतो की ते पूर्वग्रह दूषित नसावे. पूर्वग्रह दूषित म्हणजे मॅलिस आपण म्हणतो, बायस नसावे. तर आपण जेव्हा ज्ञान ग्रहण करतो तेव्हा आपण न्यूट्रल असावं, आणि जेव्हा आपण न्यूट्रल असतो तर आपण साधक आणि बाधक याची विचार करू शकतो. जे तत्वज्ञान चिरकाल व तिरकाला बाधित राहील आणि तत्वज्ञानाविषयी कोणताही मतभेद राहणार नाही असं तत्वज्ञान त्याला निर्माण करायचं होतं. तो म्हणतो की ज्ञान निश्चित हा सौलाश्य हा थोडासा हे झालेला आहे, निश्चित आणि पूर्वग्रह दूषित नसावे, संशयातीत असावं, म्हणजे बियॉन्ड द संशय असावं, निसंदिग्ध व स्पष्ट असावे, असं त्याचं ज्ञानाबद्दलचं मत आहे. आणि हे समोर पर्क्युलेट होताना आपल्याला दिसत आहे. त्यांनी कार्तेशियन पद्धती दिलेली आहे, जी 4 मुद्दे आपण जर जीवनात अवलंबले तर आपण जे वरचे 2-3 मुद्दे आहे याच्या पद्धतीने आपण जगण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तो म्हणतो की जीवनात कधीही स्पष्ट व ठळक जी गोष्ट नसेल त्याला खरी कधीही मानायची नाही. म्हणजे त्याच गोष्टींना स्पष्ट मानायचं जे लख प्रकाशात आपल्याला दिसतं, जे ठळक असतं आणि जे स्पष्ट असतं, म्हणजे संदिग्ध माणसाने कधीही जगू नये. दुसरा त्याचा आणखी एक महत्वाचा आहे की प्रत्येक प्रश्नाचे पृथक्करण करावे, त्याचा भाग करावा. उदाहरणार्थ एक मोठा जर आपला प्रश्न असेल तर काय करायचं, सगळ्यात पहिले त्याचे 2 तुकडे करायचे, त्या 2 तुकड्याचे आणखी 2 करायचे, म्हणजे सेक्शन्स करायचे, डिसेक्ट करायचं त्याला, आणि छोट्या त्याचे भाग करून त्याचे उकल करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे एक मोठा प्रश्न असेल तर त्याचे छोटे तुकडे करा आणि प्रत्येक तुकड्यांचा एक पॅरेग्राफ करा आणि एकमेकांना लिंकिंग करा, तर आपल्या पूर्ण प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. जसं तुम्ही आता जसं आम्ही छोट्यापणी करायचं, म्हणजे मुलं जनरली करतात, मुली पण करत असेल, जसं आम्ही पतंग उडवायचं तेव्हा मंजा आम्ही लुटायचं. मग काय करायचं, खूप घाई असायची, भरा मंजा आम्ही पकडला की आम्ही आणून ठेवून द्यायचा, आणि मग एक दिवस किंवा आरामशीर जेव्हा बसलो तर तो गुंता सोडवायचा, आणि मग तो गुंता सुटत नसेल. मग काय करायचं की मधामधातनं त्याला आम्ही कैचीने कापून टाकत जायचं. म्हणजे मोठा धागा जेव्हा गुंता असतो त्याला छोट्यांमध्ये आम्ही भाग करतो आणि मग त्याला सरळ केला तो धागा की त्याला एकमेकांमध्ये बांधायचं. हीच पद्धत त्याने दिली. विचारींची दिशा साध्यापासनं तर गुंतागुंतीच्या गोष्टीकडे, म्हणजे साधं ते संकीर्ण या पद्धतीकडे आपण गेलं पाहिजे. आपण पूर्ण उलटच जगण्याचा प्रयत्न करतो. आपण सगळ्यात पहिले कठीण गोष्टी हातात घेतो आणि मग नाही जमत म्हणून त्याही सोडतो, आणि यामध्ये आपल्या साध्या गोष्टी पण सुटून जातात. तो म्हणतो की सगळ्यात पहिले साध्या गोष्टी अभ्यास करताना आपण जेव्हा तुम्ही जर साध्या सिंपल तुमचे जे सब्जेक्ट आहे, जे लवकर होणारे आहे त्या सब्जेक्ट पासून जर तुम्ही गेले आणि कठीणकडे जेव्हा तुम्ही जाता तर आपला पॉझिटिव्ह आपला कॉन्फिडन्स वाढतो की अरे यार खूप साऱ्या गोष्टी तर आपल्या साध्या होत्या आणि त्या पटापटा होऊन गेल्या. आणि तो वेळ, जसा उदाहरणार्थ मला 5 विषय शिकायचे आणि 5 तास आहे, तर एखादा विषय असा असतो की तो अर्धा तासातच होऊन जातो. तो अर्धा तास मी जो कठीण विषय आहे त्याच्यासाठी देऊ शकतो. म्हणून विचारांची दिशा ही आपल्याला साध्यापासनं गुंतागुंतीकडे न्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्व घडामोडींची विशेष रीतीने नोंद करावी, हा महत्वाचा मुद्दा. खूपदा बघा, आपण जर आपल्या सीटवरनं उठलो की आपण एकदा सीटकडे बघून घेतो, सीटवरनं एकदा हात फिरवतो. का बरं फिरवत असेल, आपण हे बघण्याचा प्रयत्न करतो का आपली चाबी, मोबाईल काही सुटला तर नाहीये. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये पण याच पद्धतीने जगतो. जेव्हा आपण पेपर सोडवतो, ज्याला खूप कॉन्फिडन्स असतो ना, तो पेपरचा एक मुद्दा एकदा बघून घेतो. आताही मी व्हायच्या पूर्वी एकदा पुन्हा कारण ते माझी पीपीटी बघून घेतली, काही राहिलं तर नाहीये, काही राहिलं तर नाही, याची जी आपण नोंद करतो ही तो म्हणतो महत्वाची आहे. आणि ही त्यांनी एक पद्धती सांगण्याचा प्रयत्न केलेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जसं रेने देकार्तला ह्या वरचे जे ज्ञानाच्या संदर्भात हे जे मुद्दे होते, या मुद्द्यांना ज्याला जर टच करायचं होतं तर त्याच्याजवळ एक सगळ्यात महत्वाचा टूल्स मिळालं होतं, तो म्हणजे संशयाची पद्धत. ही संशयाची जी पद्धत त्यांनी सुरू केली म्हणून तो संशयवादी काही होत नाही, पण लॉक बर्कले आणि ह्यूमच्या बर्कलेच्या नंतर जो अनुभववादी तत्वज्ञ ह्यूम येतो, यांनी या संशयाची पद्धती पूर्ण अडॉप्ट केली. त्यांनी सगळ्याच गोष्टींवर संशय घेण्याचा प्रयत्न केला, जे आता इथे 1-2-3 मुद्दे दिसत आहेत. जी सुरुवात यांनी केली होती ही वन ऑफ द टूल म्हणून त्यांनी केलेली होती. आणि यांनी सगळ्यात पहिले आपलं सहज तत्वज्ञान प्रस्थापित केलं आणि मग त्याच्यानंतर त्याला एक महत्वाचा टूल मिळाला, तो म्हणजे काय, तर एक संशय मेथड ऑफ डाऊट मिळाला. आणि मेथड ऑफ डाऊटनी त्यांनी प्रत्येक गोष्टीवर संशय घेतला आणि तो येऊन कुठपर्यंत थांबला. म्हणजे त्यांनी आत्मतत्वावर संशय घेतला, त्यांनी बाह्य जगतावर संशय घेतला, त्यांनी कार्यकारणाच्या सिद्धांतावर संशय घेतला, त्यांनी ईश्वरावर संशय घेतला, आणि तो येऊन थांबतो तो म्हणजे आत्मतत्वावर.
कारण की जेव्हा त्याला हे लक्षात येतं, पॉझिटिव्ह एर्गो सूम त्यांनी म्हटलेला आहे, हे शब्द लक्षात ठेवायचे म्हणून मी याला स्लॅन्टिंग मध्ये दिलेले आहे. कधी कधी पेपरमध्ये नुसते एवढे शब्द पण येऊ शकतात. सगळ्यात शेवटची स्लाइड आपण त्याच्यासाठी दिलेली आहे. म्हणजे तो विचार करतो की अरे यार, मी विचार करतो आणि मीच नाहीये, असं कसं होईल? म्हणजे मी माझ्यावर डाऊट घेतोय, म्हणजे याला आम्ही सेल्फ कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. मी अस्तित्वात असताना मी म्हणतोय की मी इथे नाहीये किंवा मी अस्तित्वातच नाहीये, असं कसं होईल? आणि मग त्याच्या असं लक्षात येतं की अरे या मेथड ऑफ डाऊटने मला सगळ्यात एक गोष्ट महत्वाची मला मिळाली, ती म्हणजे काय, माझं आत्मतत्व मला मिळालं. मी विचार करतोय देअरफॉर, म्हणून तो म्हणतो की जगाच्या पाठीवर मी आहे. जसं मी आहे तर तसं म्हणतो की समोरचा व्यक्ती, जसं आता तुम्ही जेवढेही जॉईन केलेले आहे हे पण विचार करताय ना, मग हे पण अस्तित्वात असलं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की लख्ख प्रकाशात मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे काय, की आत्मतत्व अनडाऊटेडली आहे, म्हणजे आत्मे आहे. मग माझा आत्मा आहे तर तुमचा आत्मा आहे आणि अनेक आत्मे पण आहे, हे त्यांनी इथे सिद्ध केलेलं आहे. आता तो ते बघून आता तो बाह्य जगताकडे वळतो. मग तो म्हणतो बाह्य जगताच्या अभावी आत्म्याला ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे मग ज्ञान कोणाचं? आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आपल्या पेपरचं नावच एपिस्टेमॉलॉजी अँड मेटाफिजिक्स आहे, की तो म्हणतो की ज्ञान, पण कोणाचं ज्ञान? कोणाचं ज्ञान म्हणजे बाह्य जगताचं ज्ञान, द्रव्याचं ज्ञान. म्हणून इथे द्रव्य, ऍक्च्युली आपल्या पेपरमध्ये नुसतं द्रव्य संकल्पना आहे, ठीक आहे, पण द्रव्य संकल्पना नुसती तशी शिकवता येत नाही जोपर्यंत हे सगळं याचं बॅकग्राऊंड आपण शिकवत नाही. ठीक आहे, म्हणून तो म्हणतो की बाह्य जगताच्या अभावी ज्ञान होऊ शकत नाही. आत्मतत्व इतकेच बाह्य जगताविषयीचे ज्ञान पण तो म्हणतो निश्चित्व स्पष्ट आहे. आणि निश्चित्व स्पष्टसाठी त्यांनी आता इनेट आयडियाज त्यांनी समोर सांगण्याचा प्रयत्न केलाय, जो आपण समोर बघू. जगताच्या अभावी आत्म्याला ज्ञान होऊ शकत नाही. आणि मग तो म्हणतो की दोन अंतिम द्रव्य आहे, एक आत्मा आणि एक जड द्रव्य. जगात दोन वस्तू आहे, रेस क्वाझिटन्स म्हणतात त्याला, तो ज्यात म्हणतो की ज्यात चेतन आहे पण विस्तार नाही. म्हणजे एक अशी गोष्ट आहे किंवा असं द्रव्य आहे की जे चैतन्यमय आहे पण ते एक्सपांड होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे रेस एक्सटेन्सा, म्हणजे ज्यात फक्त विस्तार आहे पण ते चेतन होऊ शकत नाही. म्हणजे जसं एक जड आहे जे विस्तार पावतं पण ते चेतनाचा नाही, आणि एक नुसतं आत्मतत्व असं आहे की ज्यात चेतना आहे पण ते विस्तार पाहत नाही. आणि म्हणून मग इथे त्याचा आत्मशरीर द्वैतवाद इथे येतो, ज्याच्या द्वैतवादाला त्यांनी क्रिया प्रतिक्रियावाद म्हटलेला आहे. समोर जर वेळ असेल तर आपण हे पिनियल ग्रंथी आणि क्रिया प्रतिक्रियावाद कसा आहे हा बघण्याचा प्रयत्न करू. हाही तत्वज्ञानात एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे दिसतो आणि पेपरला येतो म्हणजे येतो. जसं क्रिया प्रतिक्रिया स्पिनोझाचा समांतरवाद पॅरलॅलिझम आहे, आणि त्याच पद्धतीने लायबनिझचा आपल्याला प्री इस्टॅब्लिश हार्मनी म्हणजे पूर्व प्रस्तावित सुसंवादाचं तत्व, हे इथे शरीर आणि मन या अर्थाने आत्म्याला वेस्टर्न मध्ये मन या अर्थाने म्हणतात. ठीक आहे, त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि मग आपण हे पाहून आता याच्या द्रव्याकडे वळू. तो म्हणतो की द्रव्य म्हणजे ते जे निरपेक्ष असतं. ठीक आहे, द्रव्य म्हणजे ते जे सापेक्षही असतं. आणि निरपेक्ष द्रव्यामध्ये त्यांनी ईश्वराला ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि तो म्हणतो की सापेक्ष द्रव्य याला जर आपण उलट्या फोर्क प्रमाणे जर केलं तर याच्या ज्या टॉपला असतो तो म्हणजे ईश्वर असतो, आणि जे दोन बिंदू इथे आपल्याला दिसत आहे तो म्हणजे एक जड आहे आणि चेतन आहे. तो म्हणतो की द्रव्य ते जे दुसऱ्यावर अवलंबून नसतात. ठीक आहे, द्रव्य म्हणजे ते जे दुसऱ्यावर अवलंबून नसतात त्याला त्यांनी द्रव्य ही संकल्पना म्हटलेली आहे. ठीक आहे, आणि म्हणून तो म्हणतो की सापेक्ष द्रव्यामध्ये तो म्हणतो की एक जड आहे आणि एक दुसरं चेतन आहे. जड आहे म्हणजे ज्याला आपण बॉडी म्हणतो, आपलं शरीर म्हणतो, आणि चेतन आहे ज्याला आपण आपलं मन किंवा आत्मतत्व म्हणतो. म्हणजे एक जड तत्व आहे आणि एक चेतन तत्व आहे. एक आपली बॉडी आहे, दुसरं आपलं माइंड आहे, एक आपलं बाह्य शरीर आहे किंवा बाह्य वस्तू आहे, आणि एक आपलं आत्मतत्व आहे. आणि हे तो म्हणतो की दोन्ही कोणावर अवलंबून आहे, तर तो म्हणतो की अल्टिमेट वन अँड ओनली वन तो ईश्वर आहे, जो निरपेक्ष द्रव्य आहे. निरपेक्ष म्हणजे ते जे इंडिपेंडेंट असतं त्याला कॅटेगरिकल आपण म्हणतो, आणि सापेक्षला आपण कंडिशनल म्हणतो. कंडिशन म्हणजे कोणावर तरी अवलंबून, काहीतरी कंडिशन असते, कंडिशन फुलफिल होतपर्यंत त्यांचं अस्तित्व असतं. आणि निरपेक्ष म्हणजे विदाऊट कंडिशन, म्हणजे तो म्हणतो की ईश्वर आणखी कोणावर अवलंबून नाही, पण जड आणि चेतन हे ईश्वरावर अवलंबून आहे. आणि इथेच तो सगळ्यात महत्वाची एक चूक करतो. मी का बरं असं म्हटलं, कारण की स्पिनोझा याच्या नंतरचा येणारा त्याचा शिष्य आहे, तो याच्या द्रव्याच्या याला आघात करतो. आणि तो म्हणतो की साहेब तुम्ही इथे चुकला, ज्याला तुम्ही द्रव्य म्हणता, द्रव्य हे निरपेक्षच असतं,
सापेक्ष नसतं, जेव्हा येईल तेव्हा आपण बघू. आणि तुम्ही सापेक्ष द्रव्य म्हणून तुम्ही जी चूक केलेली आहे ती आहे, पण काही हरकत नाही. यांनी निरपेक्ष द्रव्य आणि सापेक्ष द्रव्य अशी द्रव्याची संकल्पना दिलेली आहे. इथे त्यांनी ईश्वर आणि आत्मतत्व आणि जड आणि जडाचा आत्म्याशी असणारा संबंध काय तो माइंड बॉडी रिलेशनद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ईश्वर द्वैतवादाचा आधार म्हणून त्यांनी ईश्वर मान्य केलेला आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या आत्म्याविषयी शासन राहू शकत नाही, त्याचप्रमाणे तो म्हणतो जाणीव जी स्पष्टपणे होते त्याचप्रमाणे ईश्वराची जाणीवही तेवढी स्पष्ट होते. आणि म्हणून तो म्हणतो की समोर खाली बघा जन्मजात कल्पना आहे. तो म्हणतो जन्मजात कल्पनामध्ये त्यांनी कशाला दिला आहे, स्वतःचे तो अस्तित्व आहे म्हणजे आय म्हणजे मी, माझा आत्मा जेवढा स्पष्ट आहे तेवढा स्पष्ट तो म्हणतो परमेश्वराचं पण ज्ञान आहे. आणि तिसरं एक त्याने ज्ञान त्याच्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणतो गणितातील तत्वांचे ज्ञान. या युक्तिवादाला सत्ताशास्त्रीय म्हणजे ईश्वर विषयी त्याची जो युक्तिवाद आहे त्याला सत्ताशास्त्रीय ऑन्टॉलॉजिकल आर्ग्युमेंट म्हणतात. आणि तो म्हणतो की ईश्वराला पण सत्ता आहे, ते पण तेवढंच महत्वाचं आहे. आता मी हे खूप स्पीडली घेतो कारण की मला बाकीचं सगळंच सिलेबस कव्हर करायचा आहे. आपण डिटेलमध्ये याला तर आपण आपल्या टीचर्सकडनं शिकलेलं असावंच, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक त्याचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जन्मजात कल्पना. त्याला इंग्लिशमध्ये इनेट आयडियाज म्हणतात. इनेट म्हणजे जन्मजात म्हणजे जन्मापासूनच. जसं मी उदाहरण देताना असं उदाहरण देतो आमच्या विद्यार्थ्यांना की समजा तुम्ही एक मोबाईल विकत घेता आणि समजा की जेव्हा मोबाईल तुम्ही आणता तर सगळ्यात अप्लिकेशन ऑलरेडी डाउनलोडच झालेले असतात. म्हणजे मला येऊन इथे प्ले स्टोअरवरनं काही डाउनलोड करायची गरज नाही. असं जेव्हा आपण जन्मतो तेव्हा आपल्याला सगळ्याच गोष्टींचं ज्ञान पहिलेपासूनच असतो. आणि तो त्यात महत्वाचं म्हणजे हे काय करतो की तो म्हणतो की स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान मला उपजतच येतं, मला आपोआपच कळतं. परमेश्वराच्या अस्तित्वाचं ज्ञान आणि गणिताचं ज्ञान या अर्थाने त्यांनी जन्मजात कल्पना देण्याचा प्रयत्न केला. ज्या जन्मजात कल्पनांवर जॉन लॉक अनुभववादी तत्वज्ञ किंवा अनुभववादी तत्वज्ञानाचा जो जनक आहे जॉन लॉक यांनी आघात केला आणि त्यांनी अब्सल्यूट आयडियाज देण्याचा प्रयत्न केलेला, जे उद्याच्या तासाला कोणत्या तरी टीचर तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि तेव्हा ते अब्सल्यूट आयडियाज पण शिकवेल. आता आपण जन्मजात कल्पनांकडे वळू. जी तत्वे तो म्हणतो स्वच्छपणे अंतप्रज्ञेने कळतात ती जन्मजात तत्वे होतं, ठीक आहे. याचे ज्ञान स्वभावताच आपल्याला होते. स्वभावताच म्हणजे आपल्याला इनेटच कळतं, आपोआपच कळतं, अंतस्फूर्तीने आपल्याला त्याचं ज्ञान होतं, ठीक आहे. आणि या अर्थाने त्यांनी याच्यात स्वतःचं ज्ञान, परमेश्वराच्या अस्तित्वाचं ज्ञान आणि गणितीय तत्वांचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आणि याही अर्थाने आपण म्हणू शकतो की रेने देकार्त हा अर्वाचीन तत्वज्ञानाचा आपल्याला जनक इथे दिसतो आहे. परमेश्वर म्हणजे परिपूर्ण व्यक्ती या अर्थाने त्यांनी घेतलेला आहे. बाह्य जगतासंबंधी देकारची भूमिका अशी होती की तो म्हणतो इंद्रियांच्या साह्याने जे ज्ञान होत त्या ज्ञानाचे विषय म्हणजे बाह्य जगत आहे, त्या वस्तू होत. बाह्य जगतामध्ये स्वतःच्या शरीराचाही तो अंतर्भाव करतो. आणि हे सगळं कोणामुळे शक्य आहे, तो म्हणतो ईश्वरामुळे शक्य आहे. आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय तर अर्वाचीन तत्वज्ञानाचा जनक इथे आपल्याला रेने देकार्तच आपल्याला दिसतो. कारण की त्यांनी आत्म्याचे अस्तित्व प्रथम सिद्ध करून स्वीकारून व सिद्ध करून या तत्वांवर संपूर्ण तत्वज्ञान त्यांनी उभं जे ठेवलेलं आहे, आत्मनिश्चय दृष्टिकोन त्यांनी दिलेला आहे. नंबर दुसरा त्यांनी एक म्हणतोय की त्यांनी संशयाची एक पद्धती दिली म्हणूनही तो आधुनिक तत्वज्ञानाचा जनक दिसतोय. देकार्त प्रथम तो म्हणतो की मी आत्म मान्य केला आणि जडद्रव्य या दोन्हींचे अस्तित्व मान्य करून देकार्तात तो द्वैतवाद दिलेला आहे म्हणूनही तो अर्वाचीन तत्वज्ञानाचा आपल्याला जनक दिसतोय. संशयाची पद्धती स्वीकारूनही तो संशयवादी झाला का? जसं मी मगाशीच आपली भूमिका स्पष्ट केली होती की तो संशयवादी झालेला नाही आहे. संशयवादी कुठेतरी ह्यूम झालेला आहे. त्याने एक वन ऑफ द मेथड दिली. अहम केंद्रीवादी म्हणून तो ठरत नाही, तर व्यक्तिवाद दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला आहे, ठीक आहे. आणि इतके मुद्दे त्यांनी इथे जे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनही आपण असं म्हणू शकतो की तो आधुनिक तत्वज्ञानाचा जनक आहे, ठीक आहे. हाही एक पेपरला प्रश्न येणारा आहे, आपण याचाही विचार केला पाहिजे. आणि यानंतर आपण जातोय ते म्हणजे दुसरा जो तत्वज्ञ आहे तो म्हणजे बेनेडिक्ट स्पिनोझा, ज्याचा बेनेडिक्ट स्पिनोझाचा आपण जर कार्यकाळ जर बघितला तर आपल्याला एक मिनिट तर 1632 मध्ये त्याचा जन्म झालेला दिसतो आणि 1677 मध्ये तो म्हणजे 17व्या शतकातील त्याचं काय म्हणते कार्यकाळ दिसतोय. बेनेडिक्ट स्पिनोझा हा 17व्या शतकाच्या उत्तरार्धात
कार्तेशियन नंतरच्या तत्वज्ञानापैकी सर्वात महत्वाचा तत्वज्ञ आहे. म्हणजे आता कार्तेशियन जी पद्धती होती म्हणजे रेने देकार्त नंतर आलेला हा देकार्तचा शिष्य आहे, जो एम्स्टरडॅम येथे त्याचा जन्म झालेला आहे. बरुच, त्याला बरुच स्पिनोझा म्हणतात. तत्वज्ञान हे 17व्या शतकातील युरोपमध्ये विकसित झालेले पद्धतशीर तार्किक तर्कशुद्ध तत्वज्ञ आहे. जसा आपण इथे म्हणतो की हाही गणितज्ञ होता, जसा रेने देकार्त हा बीजगणिताचा जनक होता, त्या पद्धतीने हा भौमितिक पद्धती किंवा भूमितीचा जनक आपल्याला इथे दिसतोय. आणि त्याच्यावरनं त्यांनी एक अन्वेषण पद्धती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. अन्वेषण पद्धतीवर आपण जास्त काही विचार करणार नाही. देकार्तच्या तत्वज्ञानाचा प्रभाव असूनही देकार्तच्या द्वैतवादाचे खंडन करून अद्वैतवादाचा यांनी इथे पुरस्कार केलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे जसा देकार्तनी द्रव्यावर, मी जसे मगाशी म्हटलंय की आपण द्रव्यावर त्याचा आघात केलेला होता, तो म्हणतो की साहेब तुम्ही जे द्रव्याचे निरपेक्ष आणि सापेक्ष हा जो भेद केलेला आहे हा भेद चुकीचा आहे. आणि जे काही आहे ते जे द्रव्य असतं ते निरपेक्षच असतं आणि एकच जी गोष्ट असते त्याला आपण निरपेक्ष सापेक्ष असा काही लेबल लावायला नको. आणि म्हणून त्याचं जे तत्वज्ञान आहे ते अद्वैतवादी तत्वज्ञ आहे. म्हणजे त्यांनी जे काही मान्य केलेलं आहे तो मोनिझम मान्य केलेला आहे, एक तत्ववाद मान्य केला आहे. आणि तो म्हणतो की एकच तत्व असलं पाहिजे आणि जे अल्टिमेट रियालिटी किंवा आपलं जे तत्व आहे, द्रव्य आहे, ते एकच आहे आणि त्याला त्यांनी ईश्वर असे म्हटलेले आहे. ठीक आहे. देकार्तच्या तत्वज्ञानाचा प्रभाव असूनही देकार्तच्या द्वैतवादाचे खंडन करून अद्वैतवादाचा त्यांनी पुरस्कार केलेला दिसतोय. देकार्तच्या संशय पद्धतीचे अध्ययन करून त्यांनी अन्वेषण पद्धती, म्हणजे ज्या पद्धतीने रेने देकार्तनी संशयाची पद्धती यांनी एक अन्वेषण पद्धती देण्याचा प्रयत्न केलाय. प्राप्त करण्याचा देकार्तचा प्रयत्न जसा गणित शास्त्राची निश्चितता आणि निसंदिग्धता प्राप्त करण्याचा होता, आता तो आपली म्हणजे रेने देकार्तनी जी एक संकल्पना दिलेली होती, यांनी द्रव्याची पहिले त्यांनी व्याख्या दिली आणि तो म्हणतो की देकार्त साहेब तुम्ही पण द्रव्याची व्याख्या दिली आणि मी पण दिली, तर या अर्थाने माझी व्याख्या या पद्धतीने आणि ज्याला आपण द्रव्य म्हणतो ते असं असलं पाहिजे. तो म्हणतो की द्रव्य ही अशी अस्तित्ववान गोष्ट आहे की जी अस्तित्वासाठी कोणत्याही अन्य वस्तूची अपेक्षा करते. ही द्रव्याची व्याख्या होती रेने देकार्तची. स्पिनोझा म्हणतो द्रव्य म्हणजे अशी वस्तू की जी आत्मस्थित असते आणि स्वतः दारात ती जाणली जाते. ठीक आहे. जसं आपण इंडियन मध्ये पण बघितलेलं आहे, स्पिनोझाची जी व्याख्या आहे ती भारतीय दर्शनातही आपल्याला द्रव्याचीच तशीच व्याख्या आपल्याला दिसते. द्रव्य स्वतःमध्येच पूर्ण असते, स्वतंत्र असते आणि त्याच्या अस्तित्वाला दुसऱ्या कोणाचीही गरज नसते. आणि या अर्थाने म्हणून त्याचा मोनिझम आपल्याला इथे दिसतो. आणि मग समोर स्पिनोझा सांगतो की द्रव्य म्हणजेच काय, तर तो म्हणतो की द्रव्य एकच असलं पाहिजे आणि ते म्हणजे फक्त एकच आहे, ते म्हणजे ईश्वर. आणि त्याला म्हणून मी त्याला इक्वल टू केलेला आहे की द्रव्य म्हणजेच ईश्वर म्हणजेच प्रकृती. ज्याला तो प्रकृती म्हणतो म्हणजेच त्याला तो ईश्वर म्हणतो, त्यालाच तो द्रव्य संकल्पना पण म्हणतो. म्हणजेच काय, जी देकार्तची निरपेक्ष द्रव्याची जी संकल्पना होती ती ईश्वर संकल्पना. मग ज्या पद्धतीने आपण म्हणतो की जसं रेने देकार्तनी माइंड अँड बॉडी, विचार आणि विस्तार, ठीक आहे, मन शरीर हे जे काही सांगण्याचा प्रयत्न केला होता, तर तो म्हणतो की सर हे सापेक्ष द्रव्य नसून हे त्याचे गुण म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. जसं जेव्हा आपण याचा गुणांचा विचार करतो तेव्हा आपल्याला इथे लक्षात येतं की येस हे बरोबर आहे. जसं गुण त्यांनी दिलेले आहे, एक विचार आणि दुसरा विस्तार म्हणून त्यांनी गुण दिले. आणि आता आपण जसं इंडियन मध्ये म्हणतो किंवा वेस्टर्न मध्ये म्हणतो की द्रव्यावर गुण अवलंबून असतात, बरोबर आहे. आणि द्रव्य हे निरपेक्ष असतं आणि गुण हे त्याच्यावर अवलंबून असतात, डिपेंडंट नसतात, म्हणून सापेक्ष या अर्थाने असू शकतो. आणि विस्तार आणि म्हणतो की आणखी पर्याय पण आहे ना, ज्याला मोर्स आपण त्याला म्हटलेले आहे. तो म्हणतो की विचाराचे दोन पर्याय दिसू शकतात, एक तर बुद्धी किंवा इच्छा शक्ती, ठीक आहे, आणि विस्ताराचे म्हणजे ज्याला आपण शरीर म्हणतो, विस्ताराची एक स्थिरता किंवा गतिमानता, ही आपण त्याचे पर्याय समोर बघणार आहोत. आणि या मन शरीर संबंधाला समानांतर वाद म्हणतात. ज्या पद्धतीने दोन रेल्स असतात, रेल्स म्हणजे रेलगाडी ज्याच्यावरनं ज्या दोन रुळांवरनं चालते, ते दोन रूळ जितके समानांतर असतात, कोणी 19 नाही कोणी 20 नाही, इतके की विचार आणि त्याच पद्धतीने त्याच्यावर जी आपली ईश्वर काय म्हणते द्रव्य आहे हे त्याच्यावर अवलंबून असतं आणि चालतं, ज्याला त्यांनी समानांतरवाद असं म्हटलेलं आहे. स्पिनोझा आपली द्रव्याची संकल्पना स्पष्ट करताना म्हणतो द्रव्य इक्वल टू ईश्वर इक्वल टू प्रकृती.
ठीक आहे. त्यांनी त्याची काही लक्षणं दिलेली आहे. तो म्हणतो, आता मी याच्या खूप डिटेलमध्ये जाणार नाही, तर ही सगळी पीपीटी आपल्याला इथे कुठेतरी मी शेअर करीन, तुमच्याही ती कामात येणार आहे. हे मुद्दे जरी तुम्ही पाठ केले तरी भरपूर आहे. याच्यात पूर्ण एक 16 मार्काचा प्रश्न तयार होतो. द्रव्य संकल्पनेविषयी तो म्हणतो की द्रव्य शुद्ध सत्ता आहे. अनेकतेत एकतेची जी अनुभूती आपल्याला मिळते, जगात ज्या अनेक वस्तू विद्यमान आहेत त्या एकच सत्तेत निर्माण झालेल्या आहे, आणि ती शुद्ध सत्ता म्हणजे द्रव्य, म्हणजेच ईश्वर, म्हणजेच प्रकृती. द्रव्य मग तो म्हणतो स्वतंत्र, जे स्वतःमध्ये सामावून घेणाऱ्या सर्वांचे निर्धारण करतो त्याला आपण स्वतंत्र असे म्हणतो. तो म्हणतो द्रव्य हे निरपेक्ष आहे. आताच मी मगाशी जसं बोललो होतो की एकच असताना आपण निरपेक्ष सापेक्ष अशी भाषाच करू नये. एक असताना द्रव्य फक्त द्रव्य आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नाही, हाच आणि तो म्हणतो जे माइंड त्या निरपेक्षावर दिसतो. द्रव्य अद्वितीय आहे. जे स्वतंत्र असतं, जे निरपेक्ष असतं ते अद्वितीय असतंच. निरपेक्ष एक तर ते निरपेक्ष असतं, आणि त्यात जर आपण त्याचा काय ते विरुद्ध घेतलं तर त्याचा व्याघात होण्याचा प्रश्न येतो. द्रव्य स्वतःचे कारण असते. ठीक आहे. हे स्वतः कारण आणि कार्य दोन्हीही असते, आणि या अर्थाने त्याला आपण अल्टिमेट म्हणतो. जसं आपण मागच्या सेमध्ये आपण वेदांत दर्शन शिकलो होतो, आणि वेदांत दर्शनामध्ये आपण हाच मुद्दा तिथे बघण्याचा प्रयत्न केलेला होता की जो अद्वैतवाद आहे त्याचेही पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स इथे कुठेतरी द्रव्य इथे आपल्याला दिसत आहे. द्रव्य स्वयंपूर्ण आहे, जे स्वतंत्र आहे, जे निरपेक्ष आहे, जे अद्वितीय, ते स्वयंपूर्ण असतं, सर्वदा असते, सर्व ते परिस्थिती व्यापून असते. मर्यादा द्रव्य स्वयं सर्व वस्तूचे आधारस्थान आहे, त्याच्यावरच अवलंबून. द्रव्य स्वयंप्रकाशी आहे, त्याच्या दुसऱ्याची त्याला गरज भासत नाही. ज्या पद्धतीने आपण सूर्याला म्हणतो की सूर्याला बघण्यासाठी दुसऱ्या सूर्याची गरज पडत नाही, पण बाकीच्या वस्तू बघण्यासाठी आपल्याला सूर्याची गरज पडते. त्याच पद्धतीने तो स्वयंप्रकाशी आहे. द्रव्य अपरिवर्तनीय आहे. सत्ता म्हणून त्याची उत्पत्ती तसे तो होत नाही, म्हणजे तो शाश्वत आहे म्हणून तो अपरिवर्तनीय आहे. द्रव्य व्यक्तिशून्य आहे. यात आत्मचेतना नाही, संकल्प स्वातंत्र्य नाही. संकल्प व स्वातंत्र्य हे व्यक्तित्वाचे जे घटक आहे ते त्यात नाही, आणि म्हणून आपण म्हणू शकतो की द्रव्य हे कसं आहे, व्यक्तिशून्य आहे. आता स्पिनोझानी ज्याला द्रव्य म्हटलं तेच त्याची ईश्वराची त्याची संकल्पना आहे. आता त्यांनी ईश्वर तत्वावर म्हणून त्याला आपल्याला निरपेक्ष द्रव्य म्हटलं, म्हणून त्याला त्यांनी एकतत्ववाद म्हटलं. तो म्हणतो द्रव्य म्हणजेच माझी प्रकृती. जे द्रव्य गुणांद्वारे अभिव्यक्त होते आणि निसर्गरूप असते तेच तो म्हणतो. कारण म्हणजेच ईश्वर, समानार्थक या अर्थाने त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो विश्वाचं कारण आहे. जसं आपण ईश्वराला अधिक कारण या अर्थाने घेण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटच्या दिवशी आपण इथे काय म्हणते एक्झिस्टन्स ऑफ प्रूफ ऑफ गॉड, म्हणजे ईश्वर अस्तित्वात आहे याचे जे प्रूफ आपण 5 बघणार आहे. त्याच्या कारणिक युक्तिवादामध्ये आपण म्हणतो की ईश्वर सगळ्यांचं कारण आहे. त्याचं कोणी कारण असं विचारू नये, कारण की अनावस्था, दोष, इन्फानाइट रिग्रेस तयार होतो म्हणून, आणि तिथनं सगळ्या गोष्टी कार्यरूपात आलेल्या आहे. आणि याच अर्थाने कारण म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वर आणि जगत यात अनिवार्य संबंध आहे, कार्यकारणाचा संबंध नसून तो कसा आहे, तादात्म्याचा संबंध आहे. कार्यकारणाचा संबंध म्हणजे काय, तर कारणात एखादी गोष्ट पूर्ण निर्माण होते. ते म्हणतं असंही नाही, तादात्म्य म्हणजे तेच आहे. जसं आपण वेदांत दर्शनामध्ये म्हटलं होतं की माझं आत्मतत्व, तुझं आत्मतत्व, त्याचं आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व ते एकच आहे. तो त्याचा अंश पण नाहीये. त्याचा भाग म्हटलं तर असं होईल की पोळीचा एक तुकडा मी तोडला म्हणजे तो पण अपूर्ण आहे आणि हा पण अपूर्ण आहे. तो म्हणतो असंही नाहीये. तर ते इतकं तादात्म्य रूप आहे. ते म्हणजेच मी म्हणजेच ते. ज्या पद्धतीने गांधीजींनी पण सत्य म्हणजेच ईश्वर आणि ईश्वर म्हणजे सत्य हे आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच अर्थाने आपण इथे घेतो आहे. ईश्वर सृष्टीचे उपादान आणि सृष्टी ईश्वराचा परिणाम आहे. ईश्वर बरोबर सृष्टी याही अर्थाने, म्हणून तो वर प्रकृती म्हणतोय. ईश्वर आहे तो अभिन्न आहे, तिथे निर्मितीचा मुद्दाच तो म्हणतो निरर्थक आहे. ईश्वर हा
विशेषाकडून सामान्याकडे जाणार आहे. विशेष वर्जित करत करत आपण वेदांत दर्शनालाही आपण त्याच पद्धतीने घेतलेलं होतं की हे मग आत्मा ब्रह्मतत्व कसं आहे, तर मग आकाशासारखं आहे का नाही, मग समुद्राच्या पाण्यासारखं आहे का नाही, रेगिस्तानच्या वायूसारखं आहे का नाही, म्हणजे त्याला निहिलिझम म्हणतात. सगळं एक 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 वर्ज एक 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 नाकारात तो म्हणतो की नाही, अनिर्वचनीय, मला वचनात मोडताच येत नाही आणि कसं आहे हे मला सांगताच येत नाही. ते म्हणजे म्हणून तो म्हणतो की विशेष वर्जित करीत सामान्यापर्यंत आपण पोहोचलो. तो म्हणतो असा माझा ईश्वर आहे. आता ज्या पद्धतीने त्यांनी निरपेक्ष द्रव्य म्हणून किंवा द्रव्य म्हणून ईश्वराला घेतलं तर त्याचे गुण आणि पर्याय राहिलेलेच आहे. या स्लाइडमध्ये आपण त्याची गुण बघणार आहोत. बुद्धीला जो द्रव्याचा सारभूत अंश म्हणून प्रतीत होतो तो गुण होय. म्हणजेच इथे याच्यापूर्वी आपण रसेल जरी बघितला किंवा आपण बघणार असू तर रसेलनी पण तेच मुद्दा दिलेला आहे की आपल्याला ज्ञान कशाचं होतं, सेन्स डाटाचं होतं, वेदन दत्ताचं होतं, संविद्यांचं होतं, ज्याला आपण भारतीय दर्शनामध्ये गुण असे म्हणतो. आणि गुण हे हवेत असत नाही तर त्याला कोणता तरी आधार असला पाहिजे आणि तो आधार म्हणजेच आपला द्रव्य तत्व आहे. या अर्थाने गुण हे द्रव्यावर अवलंबून असतात असंही आपण म्हणतो. तो द्रव्याचा सारभूत अंश आहे असे बुद्धीला प्रतीत होणेही ते म्हणतो आवश्यक आहे. पदार्थ तो म्हणतो अनंत आहे, असीम आहे, त्याचप्रमाणे संख्यांमध्ये अनंत गुण पण आहे. आणि मग तो म्हणतो की अनंत गुण असताना बुद्धीला फक्त 2च का प्रतीत होतात. ईश्वरामध्ये तो म्हणतो इतके अनंत आणि असंख्य गुण आहे, परंतु मानवी बुद्धीला फक्त 2च प्रतीत होतात. तो म्हणजे काय, तर विचार आणि दुसरा विस्तार. कारण मानव कसा आहे, हा मन आणि शरीर, माइंड अँड बॉडीचा संयोग आहे आणि म्हणून त्याला फक्त अनंत अनंत गुणांपैकी फक्त 2च गुण प्रतीत होतात. ते म्हणजे एक त्याचा विचार आहे आणि दुसरा त्याचा विस्तार आहे. गुण द्रव्याचा सारभूत अंश म्हणून प्रतीत होतो. जो द्रव्याचा सारभूत अंश घडवितो असे बुद्धीला प्रतीत होते तो गुण होय. ही गुणाची त्यांनी व्याख्या इथे केलेली आहे. गुणाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वस्तुवादी म्हणजे रिअलिस्टिक आहे. तो म्हणतो की गुणांचं अस्तित्व आहे ना आणि आपल्याला ज्ञान फक्त गुणांचंच होतं. याच स्पष्टीकरणाद्वारे स्पिनोझाने देकार्तचा द्वैतवाद खोडून काढला. द्वैतवाद म्हणजे त्याचा ड्युएलिझम म्हणजे काय, तर त्याचा माइंड बॉडी जो रिलेशन आहे किंवा त्याचा जे आपण असं म्हणावं की त्यांनी निरपेक्ष आणि सापेक्ष द्रव्य आहे हा खोडून त्यांनी कारण ते एक अद्वैतवाद देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माइंड बॉडी रिलेशनला त्यांनी समानांतरवाद दिलेला आहे. म्हणून म्हटलं की आपण इंटरेक्शनलिझम म्हणजे क्रिया प्रतिक्रियावाद, स्पिनोझाचा समानांतरवाद आणि लाइबनिझचा प्री एस्टॅब्लिश हार्मनी आपण बघण्याचा प्रयत्न करू. आणि मग तो वळतो पर्याय किंवा प्रकाराकडे, ज्याला इंग्लिशमध्ये मोड्स म्हणतात. विश्वातील विशेष वस्तूंना किंवा घटनांना पर्याय किंवा प्रकार म्हणतात. जे काही महत्वाचे आपल्याला जे विशेष वस्तू किंवा आपल्याला घटना दिसतात याला आपण पर्याय असे म्हणू शकतो. द्रव्य जो अनिवार्य धर्म आहे त्याला त्यांनी गुण म्हटलेला आहे आणि जो आकस्मिक म्हणजे येऊन जाऊन धर्म आहे त्याला पर्याय असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ की आपण जर कापूर जर घेतला तर कापूर आपल्याला सॉलिड फॉर्म मध्ये दिसतो, आपण जायला की तो लिक्विड फॉर्म मध्ये येतो आणि त्याच्यानंतर तो काय तो गॅसोलिक फॉर्म मध्ये होतो. हा आकस्मिक धर्म म्हणजे येऊन जाऊन. जसं तुम्ही एक फुल पाहिलं तर कालचं फुल, आजचं फुल आणि उद्याचं कोमेजलेलं फुल पाहाल तर हे धर्म किंवा रंग आपण जर म्हणतो तर कालचा रंग आजचा थोडासा, कालचा डार्क रंग आजचा थोडासा फेड रंग आणि काही दिवसानंतर एकदमच फेड झालेला रंग, याला आपण आकस्मिक धर्म म्हणतो जे येऊन जाऊन असतात. आणि अनिवार्य धर्म म्हणजे ज्याच्याशिवाय आपल्याला द्रव्य सांगता येत नाही त्याला अनिवार्य धर्म असे म्हणतात. जे स्वतःशिवाय कशावरतीही जगते किंवा कशाची साह्याने जाणले जातात आपण प्रकार असे म्हणतो. द्रव्यात घडणारे परिवर्तन म्हणजे तो पर्याय होय. यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तो म्हणतो नसते, म्हणून ते कसे आहे, परावलंबी, डिपेंडंट आहे. कोणावर, धर्मावर, गुणांवर आणि गुण डिपेंडंट आहे द्रव्यावर. ठीक आहे, परावलंबी आहे, पराधीन आहे, म्हणून ते अपूर्ण आहे. प्रकार म्हणजे ईश्वराच्या गुणांची व्यक्त रूपे होत त्यांना जो अर्थ व मूल्य प्राप्त होतो तो कशामुळे, ईश्वर. आणि म्हणून म्हणतो की ईश्वर असला पाहिजे आणि ईश्वर आहे तर तो जाणला जातो गुणांद्वारे आणि तो व्यक्त होतो पर्यायाद्वारे. प्रत्येक गुणांचे 2 प्रकार त्यांनी दिलेले आहे. एक तर विस्तार, ठीक आहे, ज्याचे पर्याय आपण दिलेले आहे गती व स्थिरता. म्हणजे जर तुम्ही पुन्हा असा ट्रायंगल जर किंवा उलटा फोर्क जर केला तर त्याच्या मुख्य ठिकाणी वरच्या ठिकाणी 1 अँड ओनली 1 आपण निरपेक्ष द्रव्य म्हणून द्रव्याला ठेवू शकतो. ठीक आहे, द्रव्याला ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचे 2 या टोकांवर आपण 2 गुण देऊ शकतो. एक विस्तार आहे आणि दुसरा विचार आहे.
विस्तार हा कोणाचा असेल, एक्सपान्शन कोण होऊ शकेल, माझी बॉडी होऊ शकेल. आणि मग त्याचे दोन पर्याय, एक तर ती गतिवान असेल किंवा ती स्थिर असेल. आणि दुसरा एक फोर्क आहे किंवा दुसरा एक हे आहे, त्याला आपण विचार म्हणतो. हे गुण आहे त्या द्रव्याचे. विचार कोणाचा असेल, विचार हा बुद्धीचा असेल किंवा माइंडचा असेल किंवा आत्मतत्वाचा असेल. आणि त्याचे दोन पर्याय ते म्हणजे एक बुद्धी आणि ज्याला आपण भारतीय दर्शनात मन किंवा असं म्हणतो त्याला इच्छाशक्ती असे म्हणतात. ठीक आहे. आणि त्यानंतर तिसरा तत्व तो म्हणजे फ्रेड विलियम लायबनिज, आम्ही गॉटल ऑफ लायबनिज असे म्हणतो याला. त्याचा जन्म 1 जुलै 1646 मध्ये झालेला आहे आणि त्याचा मृत्यू 14 नोव्हेंबर 1716 मध्ये झाला आहे. हाही एक गणितज्ञ होता. म्हणजे तुम्ही जर पाहिले तर बुद्धिवादी सगळे तत्वज्ञ पहिले गणितज्ञ होते आणि मग त्याच्यानंतर ते तत्वज्ञानात वळलेले दिसते. मुत्सद्दी होता, जर्मन पॉलिमथ होता, तत्वज्ञानाचा इतिहास आणि गणिताचा इतिहास या दोन्हीमधील ते सर्वात प्रमुख व्यक्तींपैकी तो होता. आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपली मास्टरी केलेली होती. त्यांनी तत्वज्ञान, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राजकारण, कायदा, इतिहास, भाषा या विषयांवर लेखन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही लिटरेचरमध्ये जाल तर तुम्हाला तिथे पण लायबनिज दिसतोच. लायबनिज भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानामध्ये देखील मोठे योगदान दिले. त्याच्या ते थोडंसं कारण ते इंग्रजीचे शब्द होते ते चुकले आहे, त्याच्यामुळे त्याची जी काही फिलॉसॉफी होती त्याला मोनोडॉलॉजी, म्हणजे त्याच्या पुस्तकाचं नावच मोनोडॉलॉजी होतं. आणि तो महत्वाचा त्यांनी जो एक मुद्दा दिलेला आहे तो त्यांनी द्रव्यावर सांगण्याचा प्रयत्न केलाय, ज्याला तो चिदाणू म्हणतो. चिदाणू म्हणजे चिद अणू म्हणजे ऍटम्स आहेत, पण त्याचे ऍटम्स कसे आहेत, चैतन्यमय. आणि या अर्थाने त्यांनी ज्याला मोनाड्स इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला चिदाणू त्यांनी म्हटलेला आहे. आणि त्याच्या सर्वात शेवटी त्यांनी मन शरीर संबंध जो होता, द रिलेशन ऑफ माइंड अँड बॉडी, याच्यावर त्यांनी पूर्ण प्रस्थापित सुसंवादाचा जो सिद्धांत दिलाय पेपरमध्ये, हाही प्रश्न येतो म्हणजे येतोच. तर लायबनिजने स्पिनोझाच्या तत्वज्ञानावर आक्षेप घेऊन स्वतःची द्रव्य संकल्पना, आता पहा रेने देकार्तवर आक्षेप घेतला स्पिनोझानी, स्पिनोझाच्या द्रव्यावर आक्षेप घेतला लायबनिजनी. आणि तो म्हणतो की माझी द्रव्य कशी आहे, चैतन्यमय आहे. त्याला ॲटमिझम, आपण झिनोचा ॲटमिझम वगैरे ग्रीक ॲटमिझम पाहतो किंवा मागच्या सेमला तुम्ही यांचा वैशेषिकांचा तुम्ही परमाणुवाद जर पाहिलेला असेल तर ॲटमिझम तुमच्या लक्षात येतो. तसेच याचे ॲटम आहे, पण तो म्हणतो की माझे जे डेड ॲटम आहे, जे त्यांनी हायरार्की केली 5 टप्प्यांमध्ये त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, तर तो म्हणतो की डेड ज्याला आपण निर्जीव वस्तू असे म्हणतो, तो म्हणतो निर्जीव वस्तू नाही आहे, तर हे पण माझे अणू आहे, चैतन्यमय आहे, फक्त ते सुप्तावस्थेत किंवा झोपलेल्या अवस्थेत आहे, एवढंच जे समोर येणार आहे. देकार्त आणि स्पिनोझाच्या तत्वज्ञानाच्या आक्षेपांचे विवेचन करून लायबनिजने आपले द्रव्य जे स्पष्ट केले. त्या अर्थाने तो म्हणतो मन आणि शरीर नव्हे तर प्रकाश, उष्णता इत्यादी सुद्धा स्वतःमध्ये समाविष्ट करेल असं त्याचं द्रव्य संकल्पना आहे. जे निर्गुण नसेल म्हणजे संभवनीय असेल, व्यक्ती स्वातंत्र्याला वाव देणार असेल आणि प्रयोजनाला यथार्थ स्थान देणारे असेल. लायबनिज पूर्वीचे तत्वज्ञानाचा विचार करून सामान्य दृष्टिकोनातून द्रव्याची त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. लायबनिज द्रव्याला मोनाड ही स्पष्ट करतो किंवा म्हणजे ही त्याची मोनाडची राईट साईडला तुम्ही पाहिलं तर एक ते त्यांनी पुस्तक त्याचं होतं ज्याच्यात त्यांनी मोनाड विषयी आपले मत देण्याचा प्रयत्न केलेला होता. मला ते कारण ते इंटरनेटवरनं दिसलं म्हणून मी त्याला इथे तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. इथे आपण चिदाणूंचे जे बघण्याचा प्रयत्न करू शकतो. हाही एक 16 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. चिदाणू विश्वातील वस्तूचे मूळ घटक होतं. मूळ घटक म्हणजे पुन्हा द्रव्य या अर्थानेच तो म्हणतो आहे. म्हणून तो म्हणतो की ते एकक घटक आहे. एकक म्हणजे 1 युनिट आहे. ॲटम म्हणजे काय तर एका, आणि भारतीय दर्शनात वैशिष्ट्यांनी सांगितलेलं होतं की आपल्याला जे धुलीकण हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण उन्हामध्ये पाहतो आणि आपण जर आपले कपडे झटकले तर जे धुलीकण उडताना आपल्याला दिसतं, तो म्हणतो हा 32 किंवा 64 ॲटम एकत्र आलेला. आता याचं विघटन करत 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 आपण पृथक्करण जो एकापर्यंत येतो, एककापर्यंत येतो. ठीक आहे. ज्याचं विभाजन शक्य नाही, इनडिव्हिजिबल जो घटक आहे त्याला आपण ॲटम असे म्हणतो. ठीक आहे. हेच झिनोनी आणि बाकीच्यांनी पण ग्रीक ॲटमिझमनी स्पष्ट केलेलं होतं, जे वैशेषिक दर्शनाने स्पष्ट केलेलं होतं. त्याच अर्थाने हा त्याला चिदाणू असे म्हणतो. म्हणून तो म्हणतो की ते मूळ एकक घटक आहे. वस्तू एकक अविभाज्य असून या एककाचा जो संघात आहे, एककांवर वस्तू अवलंबून आहे. चिदाणू मग तो आहे म्हणतो तो
स्वतः मूळ घटक म्हणून अन्यापासून निर्माण होत नाही. ते अनादी आहे आणि म्हणून ते अनंत आहे. तिथे कॉमा असायला पाहिजे, म्हणजे तो निर्माण झालेला नाही आणि तो नष्ट पण झालेला नाही. म्हणजे असं म्हणू शकतो की क्रिएशन ऑफ द डे किंवा डूम्स डे हे दोन शब्द आहेत. डूम्स डे म्हणजे विनाशाचा दिवस. आपण पिक्चरमध्ये खूप पाहतो 2020 2012 या पिक्चरमध्ये त्यांनी दिलेलं आहे की एक प्रलय येईल, म्हणजे जगबुडी होईल किंवा अवर्षण येईल, पृथ्वी फाटेल किंवा खाला लावारस येईल आणि सगळी सृष्टी नष्ट होईल. असं काहीही होणार नाही. ज्या दिवशी डूम्स डे विनाशाचा दिवस येईल त्या दिवशी हे आपले पंचतत्व जे आहे ते आपल्या महासत्तेत विलीन होऊन जाणार आहे. आणि जेव्हा क्रिएशन ऑफ द डे येईल म्हणजे निर्मितीचा दिवस येईल त्या दिवशी असं म्हणतात की ईश्वर याच्या या 5 छोट्या मोठ्या कॉम्बिनेशननी की तर सृष्टी निर्माण कर आणि पूर्ण नटलेली ही सृष्टी. पुढं काय तर अनादी आणि अनंत हे फक्त चिदाणूच उरतात आणि या चिदाणूंच्या कमी जास्त कॉम्बिनेशननी 5 हायरार्कीनी आपल्याला इथे आपल्याला ही चराचर सृष्टी आपल्याला दिसते. त्याच्या संयोगातून वस्तू निर्माण होतात आणि विघटनातून वस्तू नष्ट होतात. हेच निर्मिती आणि विघटन म्हणजेच क्रिएशन अँड डूम्स या अर्थाने आपण म्हणतो. चिदाणू विस्तार शून्य आहे. विस्तार शून्य आहे असतात म्हणजे त्याला एक्सपान्शन नाहीये आणि ज्याला एक्सपान्शन नाहीये विस्तारू शकत. स्पंज कसा आहे, आपण दाबल्यानंतर तो विस्तारतो, एक्सपांड होतो. आपली बॉडी पण एक्सपांड होते ना. छोट्यापणी आपण जेवढं होतं तेवढंच आहो का, आज आपण मोठं झालेलं आहे. ज्याला विस्तार ते विभाजनक्षम आहे. ठीक आहे. आणि तो म्हणतो की माझे चिदाणू हे निरवयव आहे, म्हणजे ज्याला अवयव आहे त्याचे विभाजन करता येतात, त्याला डिसेक्ट करता येतं, त्याचे भाग पाडता येतात आणि त्याच्या भागाला आपण तुकड्यामध्ये तोडू शकतो. पण जे विस्तार शून्य असतात ते विभाजनक्षम नसतात आणि म्हणून ते निरवयव. चिदाणू व्यष्टीरूप असतात, एकमेकांपासून ते पूर्णतः स्वतंत्र असतात. स्वतःचे ते एक वैशिष्ट्य आहे किंवा स्वतःमध्ये असणारा तो एक शक्ती रूप आहे किंवा एक विश्व आहे या अर्थानेही यांनी तिथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याला गवाक्षरहित किंवा खिडकीरहित मोनाड, विंडोलेस मोनाड म्हणतो. आम्ही विंडोलेस शिकवताना असं म्हणतो की इमॅजिन करा की आपण ज्या वर्गात बसलेला आहे या वर्गाचे जेवढेही खिडक्या आहेत आणि दारं आहे आणि व्हेंटिलेशन आहे या सगळ्यांना जर आपण बाहेरनं पॅक करून टाकलं तर काय होईल. जसं ज्या पद्धतीने अनारकलीला त्या दीवार में चुनवा दिया था, म्हणजे तिच्यासाठी ते विश्व म्हणजे काय तर 2 दिवा भिंतीच्या मधली जी पोकळी होती तेवढीच. तर तो म्हणतो की माझे पण चिदाणू हे असेच आहे, हे स्वतःमध्ये एक शक्ती आहे आणि याला माहीतच नाही, या ऍटमला माहीतच नाही की माझ्या बाहेरही कोणता दुसरा ऍटम अस्तित्वात आहे आणि म्हणून त्याला गवाक्षरही किंवा विंडोलेस मोनाड असे म्हणतात. चिदाणू शक्ती केंद्रे असतात. जे हालचाल व गती थांबते तेव्हा सुद्धा सातत्याने टिकून राहते, त्याला शक्ती केंद्र असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण म्हणू की सायकलनी आपण जर पायडलला आपण सायकलला जर पायडलिंग केलं आपण तर आणि पायडल मारणं आपण बंद केलं तर त्याच्या गतीने ज्या पद्धतीने चक्का काही वेळ सुरू असतो किंवा आपण जर फॅन बंद केला तर इलेक्ट्रिसिटी बंद झाल्याबरोबर फॅन खटकन बंद होतो का, नाही. तर त्याच्या ज्या गतीने तो काही वेळ सुरू असतो यालाच अशाच अर्थाने त्यांनी शक्ती केंद्र म्हणून चिदाणूला म्हटलेलं आहे. म्हणून ते चैतन्य व शक्ती सामर्थ्य आहे असं म्हणतो. चिदाणू आत्मरूप असतात, ते भौतिक नसून काय आहे, मग ते अभौतिक आहे, आध्यात्मिक आहे आणि म्हणून त्याला चैतन्य रूप म्हटलेलं आहे. चैतन्य रूप हे भौतिक असू शकत नाही. म्हणून चिदाणूंना बाह्य विस्तार नसून तो म्हणतो आंतरिकता आहे. प्रत्येक चिदाणू संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करते, म्हणजे ते स्वतःमध्ये एक विश्व असते आणि म्हणूनच त्याला गवाक्षरहित विंडोलेस म्हटलं आहे. प्रतिबिंबित करीत असते म्हणून तो विश्वाचा आरसा आहे असं म्हणतो. आता इथे शेवटच्या याच्यात आपण आलेला आहे. तो म्हणतो इथे चिदाणूंचे आता प्रकार, इथे हायरार्की पुन्हा ट्रँगल सारखं किंवा आपण म्हणू की पिरॅमिड एक जसा असतो वर निमुळता होत जातो आणि खाली जसा मोठा होत जातो त्याच पद्धतीने त्यांनी त्याची हायरार्की करण्याचा प्रयत्न केला आणि इथे त्यांनी चिदाणूंचे प्रकार दिलेले आहेत. ऑब्व्हियसली वरच्या टोकावर आपल्याला ईश्वर मोनाड जो 5व्या नंबरचा आहे तो आपल्याला दिसणार आहे आणि त्याला क्वीन मोनाड किंवा किंग मोनाड म्हणताय. तो जिथं आलेला होता तिथे क्वीनला अनन्यसाधारण महत्व होतं आणि म्हणून त्याला त्यांनी क्वीन मोनाड पण म्हटलेलं आहे. तो म्हणतो मोनाड ऑफ द मोनाड. ठीक आहे. सगळ्यांचा ज्याला आपण म्हणतो असं जसं ईश्वराला म्हणतो बापांचा बाप, देवांचा देव, या अर्थाने तो म्हणतो की सर्वोच्च किंवा ईश्वर चिदाणू जो आहे तो टॉपवर आहे आणि त्याच्यानंतर मग एक हायरार्कीने जसं आपण पाहिलं तर आपण दिसतो त्याच्यानंतर काय येतं, त्याच्या खालच्या पातळीवर
इन्फेरिटीवर येतं, मग ईश्वर आणि मानव, त्याच्यानंतर आपण येतो प्राणी, त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं वनस्पती, आणि त्याच्यानंतर ज्याला आपण डेड मोनाड्स आपण म्हणतो, निर्जीव वस्तू म्हणतो, तो पण त्याला निर्जीव नाही म्हणत. तर नंबर 1 पहा, त्याला निद्रिस्त किंवा साधारण चिदाणू म्हणतात. ते म्हणतो झोपलेले आहे माझे चिदाणू, आणि या अर्थाने त्यांनी ती हायरार्की करण्याचा प्रयत्न केला. 5 नंबरवर मग 4, 3, 2 आणि खालची 1. तर या अर्थाने तो सगळ्यात खालच्या याला म्हणतो निद्रिस्त किंवा साधारण चिदाणू, सर्वात निम्न कोटीचे म्हणजे खालच्या लेवलचे. तो अचेतन, संवेदन आणि विचार शून्य, म्हणून ते गाढ झोपलेल्या माणसाची त्याची तुलना केलेली आहे. जेव्हा गाढ झोपलेला माणूस आपल्याला ज्या पद्धतीचा असतो, खूपदा आपण त्याच्या नाकाच्या समोर पण जाऊन आपण बघतो की अरे हा खरंच जिवंत आहे की नाही, असाही कधी आपण म्हणतो तसा मेलेल्या माणसासारखा झोपलेला आहे. या अर्थाने त्यांनी इथे निद्रिस्त चिदाणू घेतलेले आहे. उदाहरणामध्ये त्यांनी दगड, माती, लाकूड हे ज्याला आपण डेड थिंग्स म्हणतो याचा अंतर्भाव त्यांनी निद्रिस्त किंवा साधारण चिदाणूमध्ये केला आहे. दुसरं येतं तो म्हणजे स्वप्नस्थ किंवा अचेतन चिदाणू, विकासाच्या दुसऱ्या श्रेणी, म्हणजे त्याच्यापेक्षा वरच्या, सगळ्यात खालची लेवल त्याच्यापेक्षा पुढची वरची दुसऱ्या श्रेणीवर निद्रिस्त किंवा चिदाणूंच्या तो म्हणतो. निद्रिस्त म्हणजे नंबर 1च्या खालनं जर नंबर 1, 2, 3, 4 जर असा वरपर्यंत घेतला तर त्याच्या वरचं म्हणतो पातळी, याची चेतना पूर्णतः बोधावस्थेतही नसते आणि पूर्णतः अबोधावस्थेतही नसते. ज्या पद्धतीने हा हिडन म्हणतो आम्ही याला एका अर्थाने, जसं उदाहरणार्थ जर रात्री तुम्ही 12 आणि 1 वाजता झोपले असेल आणि 4:30 वाजता किंवा 4 वाजता जर कोण तुम्हाला जागवलं असेल, झोपेतून उठवलं असेल, तर तुमची जी अवस्था होते अर्धी झोपेतही नाही, अर्धी जागे अवस्थेत नाही. त्याच पद्धतीने तो म्हणतो की इथे पूर्ण बोध पण नाही आणि पूर्ण अबोध पण नाही, ही दोघांच्या मधली जी अवस्था असते, उदाहरणार्थ वनस्पतींची त्यांनी अवस्था दिलेली आहे. तिसरा आहे तो म्हणतो जागृत किंवा चेतन चिदाणू, या चिदाणूची चेतना पूर्णतः बोधावस्थेत दिसून येते. जागृत चिदाणू आहे ही अधिक विकसित अवस्था आहे, अद्भुत झालेला अधिक पाहिजे. संवेदना स्पष्ट याच्यात असतात आणि बोधावस्था बहिर्मुख असते, आणि बहिर्मुखतेकडनं आता अंतर्मुखकडे येईल. यात पशु किंवा विश्वातील चिदाणू त्यांनी ठेवलेले आहे. आत्मबोधावस्था किंवा स्वचेतन ऑब्व्हियसली मानवालाच होणार आहे. यातील चिदाणू केव्हा बोधावस्थेतच नसतात, तर त्यांना आत्मबोधावस्था पण होते. याला बाह्य तसेच आंतरिक जगाची जाणीव पण असते. बहिर्मुख व अंतर्मुख ही ते होऊ शकतात. उदाहरणार्थ मानव जगतात वास करणारे जे चिदाणू, आणि सगळ्यात शेवटी तो म्हणतो की सर्वोच्च किंवा ईश्वर चिदाणू 5व्या व शेवटच्या पातळीवरचे एकमेव ते चिदाणू आहे. हाच त्याचा ईश्वर आहे. म्हणजे रेने देकार्तनी ईश्वर द्रव्य संकल्पनाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर स्पिनोझाने पण द्रव्य संकल्पनेद्वारे ईश्वर स्पष्ट केला, आणि लाइबनिझने पण सर्वोच्च चिदाणू म्हणून. म्हणजे याचा प्लुरॅलिझम आपल्याला इथे दिसतो आहे, आणि हा स्पिरिच्युअल प्लुरॅलिझम आहे. म्हणजेच काय, प्लुरल म्हणजे अनेक तत्ववाद आहे, पण जड नाही तर चेतन अनेक तत्ववाद इथे त्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपल्याला 5व्या सेम मध्ये तुम्ही सांख्य दर्शन बघितलेलं असेल, त्याच्याशी तुम्ही कम्पेअर करू शकता. ठीक आहे. आणि म्हणून याला तो क्वीन मोनाड, किंग मोनाड किंवा मोनाड ऑफ द मोनाड असंही संबोधतो. हा एकटाच चिदाणू आहे, म्हणून अल्टिमेट रियालिटी एकच असली पाहिजे. तो शुद्ध चैतन्य असून प्रत्यक्ष आणि संभाव्य अशा सर्वांचे उगम स्थान असतो, आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ चिदाणू. इथे आपण जो बुद्धिवादी तत्वज्ञ होते रेने देकार्त, त्याची तत्वज्ञान पाहिलं आपण, त्याची द्रव्य संकल्पना पाहिली. त्याच्यानंतर स्पिनोझा आपण त्याची द्रव्य संकल्पना पाहिली, त्याची वैशिष्ट्य पाहिली. आणि त्याच्यानंतर लाइबनिझ आपण त्याची द्रव्य संकल्पना पाहिली. आणि मन बॉडी जे रिलेशन आहे त्यात त्यांनी प्रतिक्रियावाद म्हटलेला आहे. जसं रेने देकार्तने तो म्हणतो की माइंडचा बॉडीशी जो संपर्क येतो, जसं एका मोबाईलचा लावल्यानंतर, आपण फोन लावल्यानंतर, जसं मी मॅडमला फोन लावला तर तो सॅटेलाइट थ्रू लागतो. म्हणजेच बॉडीचं कनेक्शन हे ईश्वरा थ्रू म्हणजे सॅटेलाइट थ्रू माइंडशी होतं, आणि माइंडचं कनेक्शन बॉडीशी होतं. आणि म्हणून जेव्हा माझं मन जेव्हा दुःखी असेल त्या दिवशी माझं शरीर पेल झाल्यासारखं दिसतं. लोक मला विचारतात का रे तोंड का बरं पडलंय, किंवा माझ्या बाह्य शरीराला जर काही आघात झालेला असेल तर माझं मन द्रवतं. या अर्थाने क्रिया प्रतिक्रिया पॅरलिझम या अर्थाने तो म्हणतो की हे गुण आहे, आणि हे इतके कारण ते विचार आणि विस्तार इतके बलाबल आहे की कोणीही कमी जास्त नाही. आणि या अर्थाने शेवटचे 10 मिनिटं राहिलेले आहे, आणि आपण इथे 2 मिनिटात संपवतोय. ओके. आणि तिसरं आहे याला पूर्व प्रस्तावित सुसंवाद. बघा इथे खाली, इथे मी हायलाइट नाही करू शकत, खाल लास्ट बटवन पूर्व प्रस्तावित सामंजस्याचा सिद्धांत, प्रिस्टॅब्लिश हार्मनी. तो म्हणतो की वाद्यवृंदांचा एक जो बँड असतो, बँड म्हणजे ज्यात
वेगवेगळे वाद्य वाजवणारे असतात, गाणार असतो. आधुनिक काळात एडिटर कंपोजर महत्वाचा असतो, की माणूस आपला मेल पार्ट गाऊन जातो, स्त्री आपली फिमेल पार्ट गाऊन जाते आणि एडिटर त्याला सिंक्रोनाइज करण्याचा प्रयत्न करतो. म्युझिशियन वेगवेगळे वाद्य वेगवेगळे वाजत असतानाही त्याला सिंक्रोनाइज करतो आणि एक मधुर मेलडी ट्यून तयार करतो. तो म्हणतो की याच पद्धतीने ईश्वर काय करतो, एका चिदाणूला दुसऱ्या चिदाणू शी गुंफण्याचा प्रयत्न करतो. कसा गुंफतो, तर ज्या पद्धतीने एका धाग्यामध्ये तुम्ही माळ गुंफता, वेगवेगळे मोती गुंफून एक जशी माळ तयार करता, पण त्या एका मोतीला माहित असतं की माझ्या मागचा किंवा समोरचा मोती कोणता आहे, पण इथे एका ऍटमला माहितच नसतं की माझ्या समोरचा आणि मागचा ऍटम कोण आहे. आणि या पद्धतीने ते इतक्या हार्मोनियसली ईश्वर त्याला गुंफण्याचा प्रयत्न करतो. एकदा तो गुंफतो आणि त्याची भूमिका संपते. याच पद्धतीने त्यांनी पूर्व प्रस्थापित म्हणजे प्री इस्टॅब्लिश पहिलेच ईश्वराने ते गुंफून ठेवलेलं आहे. इतकं सामंजस्य त्याच्यात आपल्याला दिसतं माइंड बॉडीच्या रिलेशनमध्ये. म्हणजे माइंड बॉडीच्या रिलेशनमध्ये ना देकार्त पर्यायी उत्तर देऊ शकत, ना लाइबनिझ पर्यायी उत्तर देऊ शकत, ना स्पिनोझा. आपण या तिघांचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला माइंड अँड बॉडीचा किंवा आपलं शरीर आणि आत्मतत्वाचा जे दोन विरुद्ध टोक आहे, उत्तर आणि दक्षिण, तरीही ते कसे सिंक्रोनाइज होताना आपल्याला इथे दिसतात. आणि इथे संभाव्य प्रश्न या पद्धतीने येतात. तुम्ही बघू शकता ज्ञानाचे स्त्रोत, बुद्धिवाद आणि अनुभववादातील फरक आहे. जे करता मी विचार करतो म्हणून मी विचार आहे, हा मुद्दा आहे. आधुनिक तत्वज्ञानाचा जनक कार्तेशियन पद्धत, देकाची द्रव्याची संकल्पना, संशयाची पद्धत, जन्मजात संकल्पना, देकार्तचा मन शरीर क्रिया प्रतिक्रियावाद, स्पिनोझाची द्रव्य संकल्पना, स्पिनोझा गुण पर्याय संबंध, स्पिनोझाची द्रव्य संकल्पना, स्पिनोझाचा ईश्वर संकल्पना, समानांतरवाद, लाइबनिझची पूर्व प्रस्थापित सुसंवाद, लाइबनिझचे चिदाणूचे स्वरूप आणि लाइबनिझचे चिदाणूची संकल्पना व त्याचे प्रकार, इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे. होप सो माझं थोडंसं स्पीडमध्ये झालं असेल, पण मला माझ्या लिमिटमध्ये मला 3 तत्वज्ञ संपवायचे आहे, तर मला इतक्या स्पीडने जावंच लागेल. धन्यवाद. तुम्ही खूप पेशन्सली या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि हा जो उपक्रम आहे यात तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. हा शेअर स्टॉप ओके ओके ओके. हो, शेअर स्टॉप केलाय. केलाय. मला पहिले होस्ट करून हो, होस्ट करतोय. ओके, ठीक आहे. मेक अ होस्ट. येस, झालेलं. थँक्यू सर. झालाय मॅडम. ओके ओके. आज छान रिस्पॉन्स होता. म्हणजे जवळपास मला 16 पार्टिसिपंट दिसत आहे. हो हो हो. आणि चांगलं आहे, हे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि विद्यार्थी जेव्हा यात जॉईन आहेत तेव्हा आपल्याला त्याचा खरंच खूप आनंद आहे. धन्यवाद सर. आपण 3 मोठे टॉपिक होते हे आणि इतक्या फास्ट करणं खरंच खूप कठीण होतं, पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आणि आपल्याला आवश्यक असणारे मुद्दे विद्यार्थ्यांपर्यंत खूप छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले, त्याबद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आणि पुढेही असंच आपण आपलं कॉमन वर्क एक करत राहू अशी सगळ्यांकडूनच आशा करते. आणि इथे हे आपण